हे सगळे प्रकार बघितल्यानंतर एकनाथ शिंदे गप बसतील, एकनाथ भाई गप बसतील असं नाही. तर त्याने सुद्धा आता एक एक पत्ते ओपन करायला सुरुवात केली आणि धंगेकर हे क्षेपणास्त्र आता पहिल्यांदा सोडलं. सुरुवात कुठनं केली? त्याने घायवळ प्रकरण, निलेश घायवळ आरोपी आहे, गुन्हेगार आहे, गुंड आहे आणि चंद्रकांत दादा त्यांचं संरक्षण करतात. असे गुंड पोचतात. त्याला बाहेर पळून जायला मदत कुणी केली तर ते नकळत चंद्रकांत दादांच्याकडे बोट दाखवून देवाभाऊंचा एक मंत्री म्हणजे चंद्रकांत दादा हे सिनियर मंत्री आहेत, राज्याचे नेते आहेत. मग भारतीय जनता पक्षाचे नेते बदनाम करा हे वर्ण आदेश, एक क्षेपणास्त्र सुटलं. आणि त्याच्यानंतर आले मोहोळ. आता मोहोळांचं प्रकरण आपण ताजं बघतोयच. आता तसं म्हटलं तर मोहोळ यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे मुरली अण्णांनी. त्यांचे संबंध त्या गोखले बिल्डरशी आहेत का तर आहेत म्हणतात आणि राहणार का तर राहणार पण म्हणतात. बरोबर आहे ना, त्यांची मैत्री असेल, ते आधी पार्टनर होते का तर हो, मी त्या निवडणुकीच्या काळात जाहीरच केलेलं आहे म्हणतात.